कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. नाही, बऱ्याच दिवसापासून बोलायचं होतं. आज बरी तावडीत सापडलीयस तू. बघा, मला खरं खरं सांग, लग्न करायचंच नाहीये असं काही नाहीये ना? नाही, असं काही नाही. हा, झालं. एक मोठी काळजी मिटली माहितीये. हो, बरं झालं, एकदम खुश. आता खरंच चहा करा, खूप झालं तुझं. नाही नाही नाही, मला अजून एक विचारायचंय. आता काय? हा छकुला कोण आहे? आई, तू ते माझ्या पाना गँगचं काही डोक्यात ठेवू नको. ते पागल लोक आहेत, काही बोलत असतात. असं काही नाहीये का? छकुला चांगला मित्र आहे माझा. अच्छा, चांगला मित्र आहे ना? हा. मग एक दिवशी बोलाव ना आपल्या घरी. काय घरी? कशाला आपण? आई, तुझं काय ग? कशाला घरी वगैरे बोलवायचं? काही बोलते तू. तू ना चहा कर माझ्यासाठी. जा, मी चालले बाबा. काहीतरी बोलते आपलं. माझा फोन कर. या छकुल्याला एकदा घरी बोलवायलाच हवं. नक्की काय प्रकरण आहे ते कळेल तरी. इथे का आलायस तू? तुला बोललो होतो ना दिव्या, मी पोचतोय म्हणून. बस हजर झालो तुमच्या सेवेत. नको तिथे नको, त्यावेळी येतोस तू. चल आता इथून. अगं हो, पण झालंय काय ते तर सांग. तू गाडी काढ ना आधी इथून. कोणी सांगितलं होतं तुला शांतपणा करायला? चल लवकर. काढतोय काढतोय. मी जर पहिले शिवाला पिकअप केलं आणि मग दिव्याला पिकअप केलं तर दिव्याला राग नाही ना येणार? नको नको, पहिले दिव्याला पिकअप करतो आणि नंतर शिवाला पिकअप केलं तर शिवाच्या सरप्राईजचं काय? हे सगळं मी दिव्याच्या समोर नाही करू शकत यार. या सगळ्याचं उत्तर आता मी मांजाला विचारू का नको? नाही, विचारतो. त्याच्याशिवाय कोणाला माहिती असेल? अरे आता कसला विचार करतोय? माझं जरा कन्फ्युजन आहे. म्हणजे पहिले शिवाला पिकअप करायचं का दिव्याला करायचं? हो रे, खूप मोठा प्रश्न आहे. गबे, हे काय, हा काय प्रश्न पडलाय आशू? हे प्रश्न आहेत का? माझा जेन्युइन कन्सर्न आहे यार, म्हणून मी तुला विचारलं. एक मिनिट थांब. एक गोष्ट कायम डोक्यात फिट कर. जेव्हा केव्हा शिवा आणि दिव्या या दोघींमध्ये निवडायची वेळ येईल तेव्हा बिनविरोध दिव्या असला पाहिजे ऑप्शन. अरे दिव्या तुझी होणारी बायको, शिवा काल झालेली मैत्रीण आहे. हे बघ, तसं नाहीये माझा. शिवाची आणि माझी मैत्री जरी नवीन असली तरी खूप कमी वेळात आम्ही खूप चांगले मित्र झालो. मिनिंगफुल आहे. डोंट गेट मी रॉंग, दिव्याही माझ्यासाठी तितकीच महत्वाची आहे. एक मिनिट आशू, थांब. लोचा, हे असं होता का म्हणा? काय, मैत्री तितकीच महत्वाची आहे ना? हे बघ, म्हणजे उद्या समजा मला तुझ्यामध्ये आणि दिव्यामध्ये चूज करायला लागलं तर माझं कन्फ्युजनच होणार आहे. ए बघ, अशी छाती फुगवू नको. मी एक्झाम्पल दिलं फक्त. माझं सोड, पण मला आता क्लिअर वाटतंय की तू सगळ्यात पहिले शिवाला पिकअप करायचं. शिवाला? हा, काय शिवा चाललंय? अरे दिव्या होणारी बायको आहे तुझी. मला एक गोष्ट सांग, दिव्यानी या सगळ्या पार्ट्या खूप वेळा बघितल्या, तिला एक्सपिरियन्स आहे ना या सगळ्याचा. हा काय मुद्दा आहे? आता शिवाला पिक करण्याशी काय संबंध? अरे मला सांग, शिवानी या पार्ट्या एक्सपिरियन्स केल्या असतील? तू मला सांग, शिवा गॅरेजच्या बाहेर गेली असेल? नाही ना. हा, मी तेच म्हणतोय तुला. म्हणजे शिवासाठी हे सगळं नवीन आहे ना, म्हणून आपण तिला आधी भेटणं, तिला कम्फर्टेबल करणं आणि तिला पार्टीला घेऊन जाणं गरजेचं आहे. ठरलंय माझं, मी पार्टीला आधी शिवालाच घेऊन जाणार. ठरलंय ना तुझं? नाही म्हणजे कन्फर्म झालंय ना? मला विचारायची नाटकं कशाला करतो? यार तू समजून घे ना मला. नाही, बरोबर आहे. मी कायम तुला समजून घेतो, तू मला कधीच समजून घेऊ नको. मला काय बोलायचं कधीच ऐकू नको. हे बघ, ऐक. तू पार्टीला जा, तिकडे काय तयारी झाली बघ, लोकांना काय हवं नको ते बघ, आणि तू सुरू कर ना. मुद्द्याचं बोल. मी शिवाला घेऊन येतो. नाही, बरोबर आहे. मी जातो, पार्टीची तयारी करतो, मग तू शिवाला घेऊन आणि फक्त पार्टी एन्जॉय कर. तू मांजा. हे यार, हे असं झालं आपण एक पण म्हणत भाई लोग,
हे बघा, मी आणि डिप्परने असं ठरवलंय आशूला इथे यायला द्यायचं नाही. आणि मला बॅटरीने सगळं सांगितलंय. आम्ही पण ठरवलंय की शकुला आणि शिवाला जुदा होऊ द्यायचं नाही म्हणून. ए सायलेन्सर, तू होता का इकडे? आणि त्यांचं काहीच नव्हतं, जुदा होऊ द्यायचं नाही बोलतोय. ए ते सगळं काय पण असू दे, आपल्या शिवाला छकुला आवडतो, कळलं का? ए आता हा विषय काढायचा नाही, हा विषय स्टॉप. ए अरे हे काय विषय क्लोज, काय विषय क्लोज? हा एकदा ए बघ, हे असं नाही, हा आम्ही ठरवलं. कान भरला काय चाललंय? काय नाही. अरे शिवा, आम्ही ते तुझ्या काय नाही, कामच करत होतो. काम करताना एवढा आवाज का पाहिजे? आणि काय असं काम करते दाखवा मला, काही दिसत तर नाहीये. कामं केली असतील तर दिसतील ना. म्हणजे एक मिनिट, तुमच्यात काही लफडी नाही ना झाली? काय रे बॅटरी, काय झालंय? नाही शिवा, आम्ही कामच करतोय, पण काय? गणेश आला होता. का? त्याचं काय इथे? ते आपल्या वस्तीत आंबेडकर जयंती आहे ना, तर त्याच्या तयारीसाठी आपल्या सगळ्यांना त्यांनी बोलवलं होतं. काय रे? हो, बरोबर बोलतोय डिप्पर. शिवा, जायचं का आपण? अरे जायचं काय, जायचंच. एकदम भारी साजरी करूया जयंती. काय? हा मग आता आहे ना डीजे आणून नाचायचं, राडा करायचा, धिंगाणा करून टाकायचा. अख्ख्याच्या अख्ख्या वस्तीला लक्षात राहील ना अशी साजरी करायची जयंती. काय भाई लोग? अरे एक मिनिट, हे नाच गाणी धिंगाणे हे सगळं काही झालं नाही पाहिजे. काय यार शिवा, एकच दिवस मिळतो एन्जॉय करायला. मग तेच तर नाही करायचंय ना. हा काय मजा करायचा दिवस आहे का? खरं तर ह्या सगळ्या बाप लोकांनी आपल्यासाठी एवढं काय काय करून ठेवलंय, आणि आपण काय करतो? पार्ट्या करतो, मजा करतो, डीजे लावतो. खरं तर ह्या सगळ्या लोकांनी आपल्याला जी शिकवण दिली आहे ना, त्यातल्या काही काही गोष्टी घेण्याचा जरी प्रयत्न केला ना आपण, तरी त्यांना सलामी देण्यासारखं आहे. खरी ती जयंती ठरेल. खरं तर आत्ताच्या काळात एवढे सगळे वाद होतात, भांडणं होतात. ह्या सगळ्यात बाबासाहेबांनी आपल्याला जे काही सांगितलं ना, त्याला नव्याने उजाळा देण्याची गरज आहे. वर्षभर तर तसंही आपण काही करत नाही, पण निदान आजच्या दिवशी त्यांनी सांगितलेल्या गोष्टी लोकांना सांगितल्या पाहिजेत. आपण हे सगळं लोकांना कळायलाच हवं. शिवा अगं, पण हे सगळं लोकांना माहितीच आहे की. पण ते त्यांच्या भेजात नाही ना घुसत. नाहीतर जयंतीच्या आदल्या दिवशी फटाके फोडून डीजे लावून नसती साजरी केली ना जयंती. मग तुला काय वाटतं, आपण सांगणार आणि पब्लिक ऐकणार? 100 एक जण तरी ऐकेल, आणि त्याचं ऐकून बघून काही लोक ऐकतील अजून, पण कोण ऐकणार नाही म्हणून सांगायचं नाही काय? अगं शिवा, मग काय करायचं आपण? यावेळेस ना थोडी वेगळी साजरी करू जयंती. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.